नाही चुकीचं नाही, अशा गोष्टी प्रकार होऊच नयेत. आणि म्हणूनच ही मस्ती आलीच कशी कुठनं? ही धाडस कशी निर्माण होते? हे सगळे कारण त्याची चौकशी करायला पाहिजे. सखोल ह्याची चौकशी व्हायला पाहिजे की या बाबाकडे कोण कोण जात होतं, या बाबा काय काय करत होता. हा हे काही एका दिवसाचं घडलेलं हे प्रकरण नाही आहे. अनेक दिवसापासून चालू होतं. आज त्या एका भगिनीने धाडस केलं म्हणून हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे. पत्रकारांचे मोबाईल देखील हिसकवण्याचा नाही नाही, प्रयत्न चुकीचं आहे. पत्रकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे आणि सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या ज्या भगिनींनी जे धाडस केलं हे सगळं पुढे आणायचं आणि त्या महिला आयोगाचे अध्यक्ष ते विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. म्हणजे आणि अजूनही त्यांनी राजीनामा दिला नाही, हा आणि मोठा प्रश्न आहे. एवढी त्याचे धाडस कुठे निर्माण झालेली आहे? मला काय फरकच पडत नाही, मला कोण काय करते, ही जी भावना आहे ही भावना संपून टाकण्याची साठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. पोलिसांकडे अशा म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या बाबतीतल्या 57 ते 58 व्हिडिओ पोलिसांकडे आहेत अशी माहिती मिळाली. मला सुद्धा अनेक पत्रकारांची मी ज्यावेळी लँड झालो अनेक पत्रकारांनी मला सांगितलं सुद्धा, मी सुद्धा माहिती घेत होतो. एक दोन व्हिडिओ माझ्याकडे सुद्धा आले. पण हे जे म्हणून मुख्यमंत्र्यांना मी मागासून एकच नाव घ्यायला लागलोय की हा विषय इतका गंभीर आहे, या विषयाची पूर्ण विचारपूस, पूर्ण चौकशी हे मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्ट अंडर व्हावी असं मी या मताचं आहे. का हा मेसेज हा नुसता नाशिकचा नाही आहे किंवा एका बाबाचा नाही आहे, हा विषय हा पूर्ण महाराष्ट्राचा अस्मितेचा विषय. महाराष्ट्रात अशा प्रकार जर घडत असतील तर हे दुर्दैव आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझी विनंती, बाकी थोडे कामं बाजूला ठेवून, कारण का आपल्या भगिनी ह्या महाराष्ट्रात सुरक्षित राहायला पाहिजेत. एक विश्वासाने आपला हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या नात्याने त्या विचार राहतात, तो विचार म्हणजे प्रस्थापित आयुष्यभर व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्री लक्ष घालायला पाहिजे. मनसेचा आज पाडवा मेळावा मुंबईमध्ये होतोय, आपल्याला काय अपेक्षित आहे नेमकं? नाही, आम्ही आमचा पाडवा आमच्या लोकांच्यावर साजरा करायला आलोय. जोरात साजरा. प्रभू रामांच्या आयुष्य बघायचंय. नेत्यांपासून तर अभिनेत्यांपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांचे त्यांनी हात बघितले, मात्र त्यांना आता लैंगिक छळाच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कसं होतं? मला हेच कळत नाही की ह्या काळात सुद्धा भविष्य आणि अजूनही असे मोठे लोक त्यांच्याकडे का जातात आणि का जावं. म्हणजे ह्या शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात असे प्रकार आजही घडतात. हे माझ्यासाठी आश्चर्यचकितच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. जे काही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत किंवा जे आरोपच्या माध्यमातून त्यांना अटक केली असं माझ्या कानावर आहे, खरोखरच निंदनीय आहे. म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. माझं तर उलट मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे आहे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या. नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. कारण का महिला आयोगाच्या प्रमुख आहेत त्या तिथले विश्वस्त आहेत आणि महिलांच्यावर हा बाबा जो कोण असेल अत्याचार करतो हे ऐकणं सुद्धा ज्यावेळी मला कळालं, मी ज्यावेळी लँड झालं मला कळालं, मला ऐकण्यात सुद्धा मला ते ऐकून ऐकल्यासारखं नाही. ऐकू म्हणजे मला त्या मी रुपेशना सांगितलं, मला हे ऐकायचं सुद्धा नाही म्हटलं. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात, ही दुर्दैव आहे. कठोर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. सखोल चौकशी व्हायला पाहिजे. या माग कोण कोण आहेत, कोणकोणत्या महाराजाकडे जातात, काय काय तो हा महाराज करतो, स्वतःला महाराज समजून घेतो किंवा बाबा स्वतःला समजून घेतो, हे सखोल चौकशी व्हायला पाहिजे. असे प्रकार महाराष्ट्रात घडायला नाही पाहिजेत आणि असे जर प्रकार महाराष्ट्रात घडत असतील अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवू नये असं या मी मताचं आहे. खरं तर कॅप्टन खऱ्यात जर आपण हे प्रकरण बघितलं तर अनेक त्याचे काळे कारनामे आहेत. जेव्हा अटक करायला पोलीस गेले तेव्हा त्याच्या कुटुंबियाने त्या ठिकाणी सगळा गदारोळ केल्याचं पाहायला मिळालं होतं. पोलिसांना तपासामध्ये कुठेतरी अडचण येत आहे, पैसे सापडत आहे, कार्यालय सील केले जात आहे, अनेक कागदपत्रे सापडले, मोठी मायादेने जमवल्याचं देखील या सगळ्या प्रकरणातून समोर आलंय. नाही, साहजिकच आहे, कारण का अनेक त्यांना संरक्षण अनेक माध्यमातून त्यांना मिळालेलं आहे, ते काही नाकारता येत नाही आणि म्हणून ही मांगात मस्ती आहे.
आणि मस्ती जिरवण्याची हीच वेळ आहे. आणि म्हणून असे प्रकार परत घडू नयेत आणि कोणी असे धाडस करू नये म्हणून आम्ही डायरेक्ट कोर्ट मुख्यमंत्र्यांनाच केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी. सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे. असे प्रकार महाराष्ट्रात ह्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे. आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्यांना पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं. त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू. तो पण न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा असं माझं मुख्यमंत्र्यांना सूचना असेल. रुपाली चाकणकर यांनी पाद्यपूजन करतानाचा देखील त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. छत्री धरतानाचा व्हिडिओ आहे. कुठेतरी या बाबाचे आणि राजकीय मंडळींचे हितसंबंध असल्याचं देखील समोर या येतं. मॅडम या संदर्भात या मॅडमने त्याचं स्पष्टीकरण द्यावं. म्हणजे तुम्ही कुठल्या काळात आणि कोणाचे पाय धुताय. म्हणजे हे बोलणं सुद्धा म्हणजे म्हणजे मला तर इतकं घाण वाटतंय. म्हणजे कसं करू शकतात ह्या काळात. या काळात म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रात. आणि तुम्ही महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणता आतावर राजीनामा दिलाच कसा नाही. तुम्ही नैतिक दृष्टीने राजीनामा द्यायला पाहिजे होता. मोकळं व्हायला पाहिजे होतं. इथे महाराष्ट्रातून बाहेर जायला पाहिजे होतं. दुर्दैव आहे. या प्रकरणात स्वराज्य संघटना पुढे नेमकी काय भूमिका घेईल? नाही स्वराज्य संघटना नाही इथं स्वराज्य संघटनेच्या माध्यमातूनच नाही तर सगळ्या लोकांनी ह्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे. ह्या आपल्या महिला भगिनींच्यावर झालेला अत्याचार आहे हा. त्या सगळ्या भगिनी आपल्या आहेत. आणि म्हणून ती एक संघटना नाही पूर्ण महाराष्ट्राने याच्यावर आवाज उठवायला पाहिजे. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना माझी हीच विनंती. ही तारा राणींचा महाराष्ट्र आहे. हा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रात असे गलिच्छ प्रकार होतात तर कसे. आणि आपण ऐकून सुद्धा कसं घेतो. आता पण निर्णय सुद्धा व्हायला पाहिजे होता. मी या मताचं. खरं तर अनेक राजकीय संबंध त्या सोबत होते. त्यामुळे कुठेतरी अनेकांकडनं तपासासंदर्भात योग्य दृष्टीने व्हावं अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. नेमकं आपण कसं बघतो? नाही माझा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांच्यावर. कुठेही यंत्रणेवर दबाव येता कामा नये. त्यांनी स्वतः लक्ष याच्यात घालावं. कारण का हा विषय नुसता काही नाशिकचा नाहीये किंवा हा विषय काय या प्रांताचा नाही. हा विषय पूर्ण महाराष्ट्रासाठी निगडीत आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ह्याच्यावर आहे की काय प्रकार हे चाललेत महाराष्ट्रात. आणि त्याही एवढे मोठे मोठे कोण कोण त्यांच्याकडे जातात लोक. कोण काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय पाय धुतात त्या बाबाचं पाद्यपूजन. बापरे. म्हणजे हा वाक्य सुद्धा म्हणजे पाद्यपूजन म्हणजे म्हणजे लज्जास्पद आहे सगळं. दिवसांना नाशिकला येणं झालं. हो ते अनेक नाशिकवरचं माझं प्रेम आहेच. पण काही कारणास्तव मला माझा नाशिक दौरा झाला नव्हता. पण आज नाशिककरांनी मला परत एकदा कार्यक्रमाला बोलवलंय आणि म्हणून कार्यक्रमाच्या निमित्ताने आलोय. आनंदी आहे. आणि तेवढंच प्रेम नाशिककरांनी दिलंय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार. हा आपला महाराष्ट्राचा नवीन वर्षाची सुरुवात असं आपण मानतो. आपण खऱ्या अर्थाने हा संतांचा महाराष्ट्र आहे. हा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. त्यांच्या विचाराने आपण विनय करून आपण चालायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचं भव्यता ही देशात नाही जगात पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढंच माझं म्हणणं आहे की आज पाडव्याच्या निमित्ताने जे मगाशी काय काय प्रकार सगळे जे घडलेत मी ते काय आता ह्या म्हणजे माझ्या बाईटमध्ये बोलत नाही. अगोदर मी बोललोय. पण महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.